भारताचे गृहमंत्री अमित शहांनी दहशतवाद्यांना इशारा दिलाय। पहलगामवर हल्ला केलेल्या दहशतवाद्यांना सोडणार नसल्याचं अमित शहांनी म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे सरकारकडून कारवाईसाठी उशीर होत असल्यामुळे विरोधकांनी निशाणा साधलाय। तसंच अमित शहा काँग्रेसची भ्रष्ट नक्कल करत असल्याची टीका देखील संजय राऊतांनी केली आहे। पाहूया। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सज्जड दम दिलेला आहे। मात्र दुसरीकडे संजय राऊत यांनी अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। सरकार दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देणार असल्याचं अमित शहा म्हणाले। चुन चुन के मारेंगे असा इशारा अमित शहांनी दिलाय। मात्र सरकार काही करत नाही असं म्हणत अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी संजय राऊत यांनी केली आहे। इस देश की इंच इंच भूमि पर से आतंकवाद को मूल समेत उखाड़ने का हमारा संकल्प है। सभी दुनिया के देश एक मुश्त होकर आतंकवाद के खिलाफ ये लड़ाई में भारत की जनता के साथ। पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगामवर केलेल्या हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे। भारताचे गृहमंत्री अमित शहांनी तसा इशारा दहशतवाद्यांना दिला। दहशतवादाला मुळासकट उखडून टाकायचा असा कडक इशारा देखील अमित शहांनी दिला। तर अजून दहशतवाद्यांना प्रत्युत्तर का दिलं नाही असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला। कोई एक कायराना हमला कर ये समझता है कि हमारी बड़ी जीत है, तो एक बात मन से समझ लीजिए, ये नरेंद्र मोदी सरकार है, किसी को बख्शा नहीं जाएगा, किसी को बख्शा नहीं जाएगा। इस देश की इंच इंच भूमि पर से आतंकवाद को मूल समेत उखाड़ने का हमारा संकल्प है और वो सिद्ध होकर रहेगा। सगळ्यात पहिला त्यांनी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। चुन चुन कर मारेंगे प्रत्येक वेळेला बोलतात। काँग्रेसच्या काळात सुद्धा गृहमंत्री हेच बोलत होते आणि आताही तुम्ही तेच बोलतायत। भारतीय जनता पक्ष आणि जनता पक्षाचे मंत्री ही काँग्रेस पक्षाची भ्रष्ट नक्कल आहे। कार्बन कॉपी नाही, भ्रष्ट नक्कल आहे। अमित शहा म्हणतात की चुन चुन कर मारेंगे एक को भी नहीं छोडेंगे। मुळात जे घडले त्याला जबाबदार गृहमंत्री आहे। दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर जगातल्या अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिल्याचं अमित शहांनी सांगितलं। तसंच ज्यांनी भारतावर हल्ला केला त्यांना त्याची शिक्षा दिल्याशिवाय भारत शांत बसणार नाही असा इशारा देखील अमित शहांनी दिलाय। सभी दुनिया के देश एक मुश्त होकर आतंकवाद के खिलाफ ये लड़ाई में भारत की जनता के साथ खड़े हैं। और मैं फिर से संकल्प दोहराना चाहता हूं, जब तक आतंकवाद समाप्त नहीं होगा हमारी लड़ाई चालू रहेगी और जिन लोगों ने एक कृत्य किया है उसका उचित दंड उनको निश्चित रूप से दिया जाएगा। भारत सरकारने दिलेल्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान चांगलाच बिथरला। तर दुसरीकडे पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर एनआयए कडून देखील कसून चौकशी सुरू आहे। दरम्यान या चौकशीतून धक्कादायक माहिती एनआयएच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पहलगाम हल्ल्यामध्ये आयएसआय पाकिस्तानी लष्कराचा हात असल्याचा मोठा पुरावा हाती लागला। लष्कर-ए-तोयबा आयएसआय पाकिस्तानी लष्कराचा हा कट होता। एनआयएच्या रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली। 2500हून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली। 200हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले। घटनास्थळी सापडलेल्या गोळ्यांच्या पुंगळ्या तपासासाठी पाठवण्यात आल्या। दहशतवादी बैसरण व्हॅलीमध्ये कसे पोहोचले याचा अहवालात उल्लेख करण्यात आला। दहशतवाद्यांनी बेताब व्हॅलीमध्ये सर्व शस्त्रास्त्र लपवून ठेवली होती। दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या स्थानिकांची देखील माहिती काढण्यात आली आहे। अहवाल लवकरच केंद्रीय गृहमंत्र्यांकडे सादर केला जाणार आहे। पहलगाममध्ये केलेल्या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचं समोर आलं। तसंच दहशतवाद्यांना आम्हीच पोहोचत असल्याची कबुली स्वतः पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी दिली आहे। त्यामुळे भारतावर केलेल्या हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर भारत पाकिस्तानला दिल्याशिवाय शांत बसणार नाही। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।